दंडवत हो. विषय इथे निघाला की एथीची दशीच धरली पुरे. आता स्वामींनी एवढं सोपं सांगून ठेवलेलं आहे. जसं भट्टोबासांना स्वामी म्हणतात की असंनिधान धर्म जिज्ञासागा असं म्हटलं, त्यावेळेला भट्टोबासांनी म्हटलं की देवेविन काही धर्म असे, म्हणजे देवाशिवाय काही धर्म आहे का? आता ते बरोबरच आहे. भट्टोबासांनी जे म्हटलं ते बरोबरच आहे आणि त्याला स्वामींनी सुद्धा त्यांच्या त्या बोलण्याला त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे की तुम्ही म्हणता ते तैसेची, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. देवाशिवाय धर्म नाही, धर्माशिवाय देव नाही. म्हणजे ज्या ठिकाणी अधर्म आहे त्या ठिकाणी जर का ईश्वर आले तर ते वातावरण जे आहे ते धार्मिक होऊन जातं. किंवा ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जर का परमेश्वर नसतील जरी, पण धर्माचं अधिष्ठान आल्यानंतर तिथे परमेश्वराचं पण अधिष्ठान येतं. जसं सांगितलं की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. मग आता आपल्याला असंनिधान धर्म जिज्ञासायचा आहे, म्हणजे विचारायचा आहे. स्वामींनी तो विचारायला सांगितला, सरळ सांगितला नाही. स्वामींनी सरळ सांगितलं पाहिजे तर आम्ही आता जिज्ञासा असंनिधान धर्म तुम्हाला सांगतो आहोत. परंतु देवाने हे केलं की आधी तुम्हाला त्याची जाणीव असली पाहिजे की तुमच्याकडे काय नाहीये किंवा तुम्हाला कशाची आवश्यकता याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे, आणि मग त्यानंतर तुम्ही ते स्वतःहून ते मागितलं पाहिजे, त्याच्याबद्दल जिज्ञासा केली पाहिजे. त्यावेळेला मग आता जे सांगितलं जाईल ते आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या प्रकारे बसेल. मी जर का म्हटलो मी जो विषय सांगतो तोच ऐका तुम्ही, तर तसं नाही चालणार. तुम्हाला जो विषय ऐकायचा आहे त्याबद्दल तुम्हाला स्वतःला त्या विषयाबद्दलची जिज्ञासा असली पाहिजे. आणि म्हणून स्वामी म्हणतात जिज्ञासागा, विचारा असं नाही म्हणत. प्रश्न आणि जिज्ञासा याच्यामध्ये फरक आहे. प्रश्न म्हणजे सहज वरवडे जो येतो तो प्रश्न आहे. आपल्याला आपण म्हणतो ना की मला याविषयी प्रश्न पडलेला आहे, परंतु प्रत्येक गोष्टीविषयी आपण प्रश्न हा शब्द म्हणत नाही किंवा प्रत्येक संदेहाविषयी आपण जिज्ञासा हा म्हणत नाही की मला जिज्ञासा आहे की या भिंतीला हा कलर का लावला, याच्याविषयी जिज्ञासा नसते, याच्याविषयी फक्त प्रश्नच असतो. मग जिज्ञासा म्हणजे जे स्वामींनी म्हटलं की जिज्ञासा गा, आणि एकीकडे स्वामी म्हणतात म्हातारी चर्चक आणि पुढे काय जिज्ञासक म्हटलं. कारण की जिज्ञासा जी आहे ती तुमच्या ज्ञानाच्याच आधाराने तुम्हाला प्राप्त होत असते. जिज्ञासा असणे म्हणजे तुमच्या ज्ञानाच्या ग्रहणतेमध्ये, म्हणजे तुम्ही जे ज्ञान ग्रहण करतात ते प्रगती पथावर आहे तेव्हाच तुम्हाला जिज्ञासा निर्माण होते. आणि ते ज्ञान जर का घेत असताना समजत नसेल, अजिबात काही लक्षात येत नसेल, तर मग प्रश्न निर्माण होतो. असा तुम्ही त्याचा बऱ्यापैकी एक विभाग करू शकता. प्रश्न आणि जिज्ञासेमध्ये हा बऱ्यापैकी फरक आहे. जिज्ञासा म्हणजे त्यातला विषय तुम्हाला समजतोय आणि तो अजून चांगला समजावा म्हणून जे केलं जाते त्याला जिज्ञासा असं म्हणत असतात. आणि स्वामींनी ती जिज्ञासा करायला सांगितली कारण की आता देव आपल्याला असंनिधान देणार आहेत. म्हणजे आपल्याला लगेच तिथे कळालं की संनिधान धर्म वेगळा आहे आणि असंनिधान धर्म वेगळा आहे, हे लगेच लक्षात आलं आपल्या. मग संनिधानातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे असंनिधानात घडणार नाहीयेत, किंवा असंनिधानात ज्या गोष्टी आहेत त्या संनिधानात त्याची तशी आवश्यकता नाहीये काही बाबींमध्ये. म्हणजे संनिधानी तिथे परमेश्वर समोरच आहेत, ते तुमच्याकडनं काही आचार करून घेतील, शिक्षापन पण करतील, मार्गदर्शन पण करतील, प्रबोधन पण करतील, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडणार आहेत. तिथे तुम्ही थोडेसे निश्चिंत आहात की काही जरी झालं तर स्वामी आहेत सांगायला. पण असंनिधानी तसं नाही. असंनिधानी तुम्हालाच तुमचं म्हणजे तुमचे गुरु निमित्त असणारच आहेत, परंतु तुम्हाला तुमचं स्वतःच एक गुरु तुम्हाला होता आलं पाहिजे. जसे गुरु निमित्त असतील तर काय करतील की ते पदोपदी आपल्याला शिक्षा पण करतील किंवा मार्गदर्शन करतील. आता गुरु निमित्त नाही, आता आपण एकटेच आहोत, तर त्यावेळेला तुमच्याकडनं काही चुका होत असतील
तर त्याचे मार्गदर्शक तुम्ही स्वतःच असले पाहिजे आणि ते मार्गदर्शन मात्र ब्रह्मविद्या ज्ञान तुम्हाला करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्याला स्वामींनी जे काही वचनं सांगितलेली आहेत, अस्थिपरीमध्ये सांगितले. अस्थिपरीचं विश्लेषण आचार प्रकरण आहे, आचाराचं विश्लेषण आचार माळिका प्रकरण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आचार जे जे तुम्हाला करायचं आहे त्या त्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. आता त्या सर्व वचनांना जर का आपण एकत्र पाहिलं तर मग आपल्याला थोडंसं अवघड वाटेल सगळं काय. म्हणून स्वामींनी आपल्याला सोपं करून काय सांगितलं की एथीची दशीच धरली पुरे. म्हणजे एखादं वस्त्र आहे, त्याचा न्याय असा आहे, एखादं वस्त्र आहे मोठं आणि ते पाण्यामध्ये वाहून चाललेलं आहे, तर तुम्हाला संपूर्ण वस्त्र धरायची आवश्यकता नसते. त्या वस्त्राचं एक टोक जरी पकडलं, किती टोकं असतात वस्त्राला, त्यातलं एक टोक जरी तुमच्या हातात आलं तरी अख्खं वस्त्र तुमच्या ताब्यात असतं. परंतु तुमच्या हाताला किती वस्त्र लागलंय, ते एका टोकापुरतच लागलेलं आहे. आता ते बाकीचे जे वस्त्र आहे ते तुमच्या ताब्यात असून सुद्धा तुमच्या ताब्यामध्ये नाहीये. तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही कारण की तो पसरलेला आहे. तुम्हाला काय करावं लागेल, ते ओढावं लागेल. ओढून 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 दोन्ही हातांनी ओढून मग ते वस्त्र हळूहळू हळूहळू तुमच्याकडे येईल. आणि यदा कदाचित ते वस्त्र ओलं असल्यामुळे काय होईल, ते जड पण असणार आहे. आता हे ओल्या वस्त्राविषयी आहे. कोरडं पण वस्त्र असू शकतं, ते सुद्धा आपण काय करायचं आहे, त्याची सुद्धा एक दशी, वस्त्र कुठलंही असो, ओलं असो ना सुका असो, एक दशी जरी त्याची धरली तुम्ही तरी ते वस्त्र कधी ना कधी तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचेल. पण तेवढी दशी जर का सुटली तर पूर्णच्या पूर्ण वस्त्र निघून जाईल. तसं आमच्याकडे आता आम्हाला देवानी थोडक्यामध्ये सांगितलं, एकदम आचार प्रकरण सांगितलं तर आम्हाला थोडं दडपण वाटेल. मुळात दडपण वाटायची काहीच आवश्यकता नाहीये, परंतु आम्हाला दडपण वाटतं कारण की आम्ही नेहमी संदेहामध्येच असतो. कोणी जर का म्हटलं की सकाळी 3ला नाही जमत तर 5ला तरी उठा, रोज नित्य नियम ठेवा. आपला पुढचा प्रश्न काय असतो, पण रोज 5ला जाग येईल का मला, संदेह आहे. त्यांनी जर का सांगितलं की रोज तुम्ही 5 प्रश्न पाठ करा, 2 तरी पाठ करा, पण 2 होतील का रोज माझी पाठ, संदेह आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे आपण स्वतः निर्माण करतो. आता आपल्याला ज्ञान सांगताना म्हणतात हे अडथळे आपण मागे जोडलेले आहेत, पण मागे तर जोडलेलेच आहेत, पण आता नव्याने पण सुद्धा आपण काय करतोय, ते अडथळे सगळे जोडून ठेवतो आहोत. आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींविषयी संदेह 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 असा आहे. म्हणून देवाने काय केलं, तोच आचार प्रकरण तुम्हाला थोडक्यात सांगितलं. अस्थिपरी किती वचनं सांगितली अस्थिपरीमध्ये, एकूण 6 वचनं आहेत. त्याच्यामध्ये पहिले जे 3 वचनं आहेत त्याच्यामध्ये 4 दोषांचा त्याग सांगितला आणि पुढच्या वचनामध्ये 4थ्या वचनामध्ये काय सांगितलं, विधी विहित केलेला आहे. आणि पुढच्या वचनामध्ये सांगितलं की ह्या दोषांचा त्याग आणि गुणाचा स्वीकार तुम्हाला मरेपर्यंत तुम्हाला कायम ठेवायचा, त्याच्यात बदल घडता कामा नये. आता तसं पाहता आपल्याला पूर्ण अस्थिपरीमध्ये एकच विधी विहित केला देवाने. कुठला, देवता स्मरण. एकच विधी सांगितलेला आहे, खूप विधी सांगितलेले नाहीयेत. परंतु दोषांचं निरसन मात्र जे काही 4 दोषांमध्ये हे केलं तर त्याचं त्याग देवाने आधी सांगितलेलं आहे. तर त्यातलं एक स्मरण हे वचन जे आहे ते एक काय आहे, एक दशी आहे. आणि एक दशी जरी आपण धरली तर काय होणार आहे, पूर्ण परमेश्वराचं नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा सगळंच येतं त्याच्यामध्ये. पूर्ण शास्त्र त्याच्यामध्ये आलं. दशी धरली फक्त एकच, ईश्वर नामाची. परमेश्वराचं नाम आठवणार म्हणजे नुसतं नाव नाही आठवणार. स्वामींनी जो क्रम दिलेला आहे, प्रत्येक गोष्टीचा क्रम आहे की नाम आठवलं की पुढे काय आठवणार, लीळा, क्रम आहे तो. स्वामींनी लीळा, मूर्ती, नाम, चेष्टा असं नाही सांगितलं. स्वामींनी नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा असं सांगितलं. कारण की जेव्हा पण तुम्ही नाम आठवणार की पुढे काय येणार, लीळाच आठवणार. एखाद्या व्यक्तीची आठवण आली, जुने कोणी बाबा तुमच्या बघण्यात आहेत, त्यांचं नाव आठवलं की त्यांचं उठणं, बसणं, बोलणं आठवतं. ते आठवताना त्यांचं देह आठवतं. तसं देवाचं नाम आठवलं की लगेच काय आठवणार, लीळा आठवणार.
लीळा कशाच्या आधाराने घडत असते? मुळात स्वरूपच असतं, परंतु त्या लीळा ज्या घडत असतात स्वरूपाच्या मनोधर्माने आणि श्रीमूर्तीच्या आधाराने त्या लीळा घडत असतात. म्हणजे मूर्ती आली आणि पुढे आली चेष्टा. आता नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा म्हणजे जे लीळा आहे त्या लीळेमध्येच ज्ञान हा प्रकार पूर्ण आला. लीळेमध्ये सर्व काही आलं. एकांकाच्या लीळेमध्ये स्वामी जास्त बोलत नाही, पण त्यातनं सुद्धा आपण सर्व लक्षात घेतो की देवाने असं का केलं, असं का केलं. किंवा मग लीळा घेतली आपण जी नंतर भक्तजनांसोबत स्वामींचं अवस्थान आहे, अशा जर का लीळा घेतल्या तर त्याच्यामध्ये निरूपण येतं आणि आमचं पूर्ण सूत्रपाठ जे आहे ते निरूपणातनच आम्हाला प्राप्त झालं. स्वामींच्या श्रीमुखातले दृष्टांत हे सुद्धा लीळा चरित्रातनच आपण ते निवडलेले आहेत. वचनं सुद्धा तशीच निवडलेली आहेत. आणि आता आमचं शास्त्र जर का बघितलं तर लीळा, वचन आणि दृष्टांत याच्या वेगळं आमचं शास्त्र नाहीये. ह्याच्यावर जो काही उहापोह झाला, मग तुम्ही महाभाष्य असतील, भाष्य असतील किंवा त्याच्यावर अजून काही विश्लेषण आहे, वचनांचे अर्थ असतील, हे सगळं सगळं आणि जेवढ्या काही चर्चा असतील त्या सगळ्या लीळा आणि वचनावरच आधारित आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आपल्याकडे. परंतु लक्षात घ्या की एकच वचन धरलं आपण, देवता स्मरणे, आणि त्या वचनांवरून आपण देवाच्या नामापर्यंत पोहोचलो, लीळेपर्यंत पोहोचलो, मूर्तीपर्यंत पोहोचलो, चेष्टेपर्यंत पोहोचलो आणि चतुर्विध स्मरण आपल्याला जर का घडलं तर ईश्वर प्राप्त करण्याचं साधनच ते आहे. तुम्ही महानुभव पंथात प्रवेश करता तर पहिले तुम्हाला आदी नामाची सांगती नामाच्या दाटामध्ये येतं. सुरुवात नामाने आहे आणि तेच नाम तुम्हाला शेवटापर्यंत पोहोचवणार, म्हणजे ईश्वर प्राप्तीपर्यंत नामच पोहोचवणार आहे. म्हणजे आपल्याला सर्व एकदम आपण जेव्हा पूर्ण निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की नामाशिवाय काहीच नाही. मग नाम स्मरण करताना नुसतंच नाम नाही आठवायचं, देवाच्या लीळा आठवायच्या आहेत, निरूपण आठवायचं आहे. मग त्या निरूपणामध्ये तुम्हाला काय काय आचरण करायचं आहे ते एक एक वचन तुमच्यापर्यंत पोहोचेल. जसं पाहिलं तर आता आपली त्याग वचन समजा सुरू आहेत, आचाराची पहिली त्याग वचन आहेत. म्हणजे पहिलं वचन म्हणजे एकदशी आहे आणि त्याग वचनाचे एकूण 26 वचन आहेत त्यागाची. ते 26 वचन मिळून एकदशी आहे असं धरून चला तुम्ही. म्हणजे त्यागाची एक दशी आहे, स्मरणाची एक दशी आहे, वैराग्याची एक दशी आहे, नित्यविधीची जेवढे काही 7 नित्यविधी त्याची एक एक दशी आहे, निमित्तविधीचे 4 निमित्तविधी त्याची एक एक दशी आहे. कुठलीही एक दशी धरा आणि तुम्ही सुरुवात करा, तुम्ही सगळ्याच गोष्टींशी जोडल्या जाणार आपोआप. एखादं घर असतं, त्या घराला 4 दरवाजे असतात. तुम्ही कुठल्याही दरवाज्यातनं आतमध्ये गेले तर कुठे जाणार? त्या घराच्या मध्ये जो मुख्य जो भाग आहे तिथेच तुम्ही पोहोचणार आहात. तसं तुम्ही कुठलाही लीळा घ्या, तिथूनही देवापर्यंतच पोहोचणार. तुम्ही चेष्टा आठवा, तिथेही देवापर्यंतच पोहोचणार. मूर्ती आठवा, तिथे देवापर्यंतच पोहोचणार. नाम आठवा, देवापर्यंतच पोहोचणार. दृष्टांत घ्या, वचन घ्या, स्मृतीस्थळ घ्या, स्मृतीतली एक एक स्मृती घ्या, त्या स्मृतीतलं एक एक वाक्य घ्या, म्हणजे तुम्ही बरोबर पोहोचणार कुठे आहे, माध्यम तेच आहे सगळं. तुम्ही हातामध्ये विशेष घ्या, कुठे पोहोचणार तुम्ही? देवापर्यंत पोहोचू शकता. डोमेग्रामचा विशेष आहे. तुम्ही आत्ता डोमेग्रामला गेलात, नुसतंच डोमेग्रामला गेलो का आपण? नाही, डोमेग्रामची ती लीळा लगेच आठवते आहे, वेगवेगळ्या लीळा तुमच्या डोळ्यासमोर लगेच उभ्या राहिल्या. विशेष पण तेच आहे, देवापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, पोहोचण्याचं माध्यम आहे. प्रसाद सुद्धा तेच आहे, स्थान सुद्धा तेच आहे. देवाने काय केलेलं आहे, जेवढ्या गोष्टी उभ्या केल्यात आपल्यासाठी विधी म्हणून उभ्या केलेल्या त्या सगळ्या गोष्टी त्याच आहेत की देवाला आठवण्याचे सगळे माध्यम आहेत. स्वामींनी स्पष्ट सांगितले, हे देखिले तैसे आठविजे. मग कुठे कुठे पाहिलं आपण देवाला किंवा कुठे कुठे आपण पाहतो आहोत, तर त्या सगळ्या गोष्टी या ईश्वरोक्त ज्या आहेत, देवाने दिलेल्या विशेष स्थान, प्रसाद, वचन असेल, सूत्रपाठ असेल, लीळाचरित्र असेल, दृष्टांत असतील, स्मृतिस्थळ असेल आणि वचनावर केलेलं जेवढं काही विश्लेषण ते सगळं देवाला आठवण्याचं माध्यम आहे. त्यातली एक दशी जरी धरली आपण, एक वचन जर का तुम्ही पालन करायला लागले तर आमच्या स्वामींनी अजून एक वचन सांगून ठेवलं की विधी करिता विधी स्फुरे. म्हणजे काय? विधी कशात सांगितले देवानी?
वचनात सांगितलंय. एक जर का वचन तुम्ही पालन करायला लागले तर त्याच्यात दुसरं वचन मिळतं, तिसरं, चौथं, पाचवं असे वचन भेटत जातात. आता वचन नाही भेटत आपल्याला, वचनातले विधी भेटतात आणि विधी सोबत आपल्याला आचरण मिळतं त्याच्यामध्ये. आणि एक 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 आचरण आपण करत राहिलो की आपलं एक पूर्णत्व यायला लागतं. तसं चपाती तुम्हाला आहे, आधी गहू आहेत, म्हणजे एकच टप्पा झाला, गहू आले. दुसरा टप्पा आहे की ते दळायचे, तुम्हाला चाळून वगैरे निसून घ्यायचे. तिसरा टप्पा ते दळायचे. चौथा टप्पा ते कणिक मळायची आहे. नंतर मग ती काही वेळ ठेवायची आहे. म्हणजे हा भाग पण आपल्याला त्याच्यात घ्यावा लागेल. तुम्ही जेव्हा ज्ञान घेता किंवा तुम्ही आचरण करता किंवा तुम्हाला आता अनुभवायचं आहे, त्यावेळी तुम्हाला थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. लगेच सगळ्या गोष्टी भेटणार नाहीत. त्यासाठी त्याला, त्या क्रियेला, त्या विधीला, त्या आचरणाला तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल. स्मरणाला तेवढा वेळ द्यावा लागेल. आता तुम्ही रोज स्मरणाला उठताय, 1 वर्ष झाले, पण तरी सुद्धा तुम्हाला स्मरणाचा आनंद येणार नाही. तुम्ही कंटाळून स्मरण सोडून द्याल. पण तसं नाही. त्या बैठक, ती जी स्मरणाची जी बैठक आहे त्याला तेवढा अजून वेळ द्यावा लागेल. हळूहळू हळू एक पाणी तुम्ही किती तापवलेलं आहे त्यावर त्याचं थंड होण्याचं वेळ ठरलेला आहे. कोमट पाणी असेल तर 1 तासात थंड होईल. कडक पाणी असेल तर 3 तास लागतील त्याचं थंड व्हायला. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला संयमितपणा जो आहे तो ठेवावा लागेल आणि त्या विधीला वेळ द्यावा लागेल. आणि म्हणून सांगितलेलं आहे की एक एक विधी जो आहे, एक एक आचरण जे आहे ते आपल्याला पाळत असताना मग ते उंडा जो आहे तो काय करावा लागेल, त्याचे छोटे उंडे करावे लागतील, म्हणजे विभाग करावे लागतील त्याचे. तसं तुम्हाला विधी आचरत असताना सकाळ, दुपार, संध्याकाळ, त्रिकाळ तुम्हाला त्याची विभागणी करावी लागेल. सकाळचं स्मरण हे आपलं मुख्य स्मरण आहे. आता पूर्ण दिवसभरातले जे जे विधी आहे तो एक एक दशी आहे. सकाळची दशी आपली ती आहे नामस्मरण. 3 ते 6 मध्ये तुम्ही हे केलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात जर का नाही केली तर आपल्या उद्धरणाची पण सुरुवात होणं कठीण आहे. कारण की नाम प्राप्ती ते करी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. विशेष प्राप्ती ते करी, स्थान प्राप्ती ते करी, प्रसाद प्राप्ती ते करी, अभ्यास प्राप्ती ते करी, असं देवाने कुठेच काय सांगितलेलं नाहीये. लक्षात घ्या मी काय काय सांगतो. पंचावतार प्राप्ती ते करी, किती आयुष्यभर पंचावतार केले तरी देव भेटणार नाही. कारण पंचावतार उपहार आणि देव प्राप्त होण्याची जी काही परी सांगितली आहे, ह्या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. म्हणून त्या ठिकाणी देव कसे प्राप्त होतील, आमचे स्वामी बटुवासना म्हणतात, या खडकावर कपाळ जरी आपटलं तुम्ही तरी देव भेटणार नाही. किती मोठी गोष्ट आहे. आपण आपलं कपाळ आपतो का कधी? आपण दुसऱ्याचं आपतो कपाळ, आहे की नाही? म्हणजे एकदा असं काही कार्यक्रम होता आणि ते मद्यपान केलेला माणूस होता. त्यांनी काय केलं, वीड घेतली आणि स्वतःच्या डोक्यात फोडली. आता तो मद्यपान केलेला असल्यामुळे त्याला काही वाटलं नाही. त्यांनी दुसरी वीड घेतली, नासा दुसऱ्याच्या डोक्यात फोडली. आता तो दुसऱ्या शुद्धीवर होता, त्याला ते त्रास झाला त्याचा. म्हणजे आपण आपलं कपाळ जरी आपटलं देवासाठी तरीही देव येणार नाही. कारण की ते देवाने सांगितलेलंच नाहीये ते करायला. देवाने जी गोष्ट नाही सांगितली, तुम्ही किती आदळ आपट करून जरी ती केली तरी त्याच्याने देव प्राप्त होत नसतो. मग देव कशाने प्राप्त होणार आहे? भट्टोबासांना स्वामी सांगतात की तो जया परी होवावा तो तयाची परी होईल. नाम प्राप्तीने सरळ परमेश्वर होणारच आहेत. पण नाम या प्रक्रियेने, या विधीने देव सरळ प्राप्त होतील. परंतु ते प्राप्त होताना मध्ये अजून अडथळे आहेत, कर्मांचे अडथळे येतात. त्याच्यानंतर अयोग्यता आहे, अनधिकार आहे, खंती आहे काही काही गोष्टींबद्दलची. त्याच्यासाठी तुम्हाला काही काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. अजून कर्मनाश जो आहे तो नामस्मरणाने कर्माचा नाश होत नाही. जसा तसा बघितला तर नामस्मरणाने प्राप्तीची, पुनःसंबंधाची योग्यता होते. मग कर्मनाश कशाने होणार? कर्मनाश भोगून होणार. कर्माचा भोग भोगावा लागेल, तो पोस्टपोन करायचा नाही. तुम्ही काय करता? दुःख आलं की लगेच विडा, दुःख आलं की विडा. ताप आला की लगेच आम्हाला औषध पाहिजे, लगेच औषध. डॉक्टर म्हणतात नाही आज ताप येऊ दे बाहेर,
आत्ताच गोळ्या घेतला ताप दबून जाईल, तो येऊ द्या बाहेर तो ताप. बाकी होमिओपॅथिक वाले काय करतात, पूर्ण ते आयुर्वेदिक तुम्ही औषध घ्या तर आजार पूर्ण बाहेर येतो, तो बाहेर काढतात ते. आता अशा दृष्टीने बघितलं तर आपल्यालाही पटतं की नाही, आजार पूर्ण बाहेर आला पाहिजे, म्हणजे ते आतमध्ये तो मुरला नाही पाहिजे. कर्माच्या बाबतीत तसं नसतं, आपण कर्म आतमध्येच राहिले पाहिजे, ते बाहेर आले नाही पाहिजे. मुळात म्हणजे कर्म भोगून सगळे संपवून टाकले पाहिजे. कर्म म्हणजे काय आहे, तुम्ही घेतलेलं कर्ज आहे. आता कर्जाच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे अनेक लोकांचं कर्ज असेल, तुम्ही घेतलेलं आहे, आणि तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही काय करता, ते सगळ्यांना देऊन टाकता, हे सगळं तुमचं मिटवून टाकता हिशोब सगळा. तसं कर्म म्हणजे आपण देवतेकडनं एक प्रकारे कर्जच घेतलेलं आहे, आणि ते आपल्याला आता भोगायचं. ते भोगल्याशिवाय नासत नाही बरं का. तुम्हाला कोणी म्हटलं की दंडोत घातल्याने असं होतं तसं होतं, सरपटणारे प्राणींचं कर्म नासतात, हात वर केले की पक्ष्यांचा जन्म नासतो, हे लीळा चरित्रामध्ये कुठे आलं नाही. वर्षानुवर्ष आम्ही ऐकतोय आणि ते पाळतोय आम्ही, आणि ते अनेकांना आम्ही सांगून पण राहिलोय. मी तुम्हाला पुन्हा एकदा एक माझं नेहमीचं वाक्य सांगेन की कुठलाही निर्णय, कुठलाही विधी तुम्हाला सांगितला तर त्याचं वचन, लीळा, दृष्टांत, स्मृती काय आहे का ते तपासा आधी, आणि मग तुम्ही सोनं घेता की तपासता की नाही, नोट 500ची भेटली की तपासता की नाही तुम्ही. काही लोक नाही तपासतात, पण काही लोक तपासतात, खरी आहे का खोटी आहे. सगळं तुम्हाला कोणी चिल्लर पैसे दिले की मोजून घेता, नोटा दिला की मोजून घेता, सगळ्या गोष्टी तपासून घेता. मेथीची भाजी पण तपासून घेता ना तुम्ही सगळी, कांदे, बटाटे, असं कुठली गोष्ट की जी तुम्ही तपासून घेत नाही. फक्त ज्ञान एक असं आहे जे तुम्ही कधी तपासत नाही, पडताळत नाही, जसं आलं तसं आपण कोंबून ठेवतो आणि तेच पाळत राहतो. ते खरं आहे का खोटं आहे का काहीही आपण बघत नाही. म्हणून हे धादांत खोटं आहे की दंडवत घातल्याने कर्मनाश होतो असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. मग अनुसरल्याच्या बाबतीत देवाने काय सांगितलं, आगंतुक कुठे अनारब्ध सुंके, आणि अनुसरण ज्याचं झालं त्यांच्यासाठी पण प्रारब्ध भोगे क्षयोच आहे, भोगूनच नासायचं आहे. मग त्यातल्या त्यात त्यांनी देवानी म्हटलं म्हणून जसं केलेलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी आगंतुक कुंठे ही सुविधा आहे. अनारब्ध सुंके ही स्वामींनी सवलत दिलेली आहे. कर्मस्वभोग नाही, त्यांना दैव स्वभोग ही एक सवलत आहे. आणि अजून काय आहे, अजून एक वचन आहे, हा, दैवत्व त्रियंचत्व होणे नाही ही एक सवलत आहे. पण बाकीचे कर्म ते भोगूनच नासायचे आहे. जेवढं नाचता येतील तेवढे भोगून नासा. आमच्या भटोबासांनी सर्व समर्पित केलं, पण त्यांच्या उष्णतेचा त्रास आमच्या स्वामींनी घालवला का, किंवा कुठलं उष्णता स्तोत्र निघालं का तेवढ्यामध्ये कधी काय, काही नाही. आणि भट्टोबासांनी त्याविषयी काही विडे अवसर काय ठेवले का, 90 जापते खेटी केल्या का, काही नाही केलं. त्यांनी ते भोगलं. त्याच्याविषयी जो उपाय करता येईल तेवढा उपाय केला, पण त्याच्याविषयी देवाला कधी प्रार्थना नाही केली ना, तेव्हानी त्यांचा तो आजार जो आहे तो घालवला असता. परंतु त्या स्वामींनीच त्यांना जर का सांगितलेलं आहे की तुम्ही दगड वाहिले तर पोटदुखी थांबेल, म्हणजे देवाकडे वेगळी सुविधा काही नाहीये. आपल्याला जसं आलं तसं भोगायचं आहे, आणि ते ईश्वराच्या विधीमध्ये जर का आपण भोगत असू तर परमेश्वर त्याच्याविषयी काहीतरी नियमन करतील, ते आजार कमी करतील. म्हणजे काय करतील, आजार कमी नाही होत, आजाराच्या बदली तुम्हाला सेवा करावी लागेल, कशाच्या बदले काहीतरी द्यावं लागतं. याचा दृष्टांत आहे तो रेणायताचा जो दृष्टांत आहे, त्यांनी अनेकांकडनं कर्ज घेतलेलं, ऋण घेतलेलं आहे. तो राजा काय म्हणतो, हा जे देईल त्याचे घ्यावे, परंतु ह्याला द्यावं लागणार आहे, हे एक नियम आहे बरं का. आपण दृष्टांत अर्धा बघितला, थोडा इकडचाही भाग बघितला पाहिजे की राजाने जो नियम केलाय त्याच्यात त्या ऋणायताला त्यांना कुठल्याही रूपामध्ये द्यायचंच आहे. धान्याच्या रूपात दे, धातूच्या रूपात दे, पैशाच्या रूपात दे, सोन्याच्या रूपात दे, काही पण ते तुला द्यायचं आहे, तरच ते फेडल्या जाणार आहे. हा जे देईल ते घ्यावे, जैसे देईल तैसे घ्यावे, जेवेळी देईल तेवेळी घ्यावे, ही सवलत फक्त राजाने दिलेली, पण त्याला ते फेडायचं आहे. तसं आपल्याला पण फेडायचं आहे, परंतु देवाने सवलत दिली की अगदीच तुम्हाला नरकपाळात जाऊन भोगायची गरज नाही. इथे सेवा दास्य करा, त्या पद्धतीचं स्वानमुखे खीर खायला लावली, ते अनेक नरकांचे जन्म देवाने त्याच्यात नाचले. अर्थातच देवाचं एक एक आज्ञा ही आमच्यासाठी काय आहे, एक दशीच आहे.
एक जरी दशी ती धरली तर तिथपर्यंत आम्ही बरोबर पोहोचणार आहोत. म्हणून आपल्याला कर्म कसे नासायचे, भोगून नासायचे. जर का तुम्हाला आता मी जे सांगतो त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी चौथा प्रकार सांगितला कर्म नासायचा तर तो मला तुम्ही सांगा. एक तर स्वामी सांगतात की तुम्ही सकळही भोगे निमानावे की, म्हणजे सकळही भोग तो भोगूनच निमानायचा आहे, म्हणजे संपवायचा आहे. त्याच्यानंतर प्रारब्ध भोगेक्षय, अनुसरल्यासाठी सुद्धा प्रारब्ध हे भोगूनच ते नासायचे आहेत. आणि तिसरा कर्माचा नाश येतो अप्रोक्ष ज्ञानामध्ये, बहुरूपता बहुकामनेने कर्माचा नाश होत असतो. याच्या व्यतिरिक्त कर्माचा नाश एक तर तुम्ही जे सेवा दास्य वगैरे करता त्याच्याने, चौथा प्रकार तो येतो की जे सेवा दास्य आपण करत असतो त्याच्याने कर्माचा नाश होतो. फक्त कुठल्या कर्माने, कुठल्या सेवा दास्याने, कुठल्या कर्माचा आणि किती कर्माचा नाश होतो एवढं आपल्याला माहिती नाही. भोगून सुद्धा किती कर्माचा नाश होतो हे आपल्याला माहिती नाही. परंतु या 4 प्रकारे कर्माचा नाश होतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी म्हटलं की अमक्याने नाश होतो, तमक्याने नाश होतो, तर ते तसं काहीही होत नसतं. हा, किती दगड वाहिली भट्टोबासांनी, पोट दुखत होतं तेव्हा. नाही, किती दगड वाहिली, मी दगडांची संख्या विचारतो. 22 दगड व्हायला लावली. 22 दगड भट्टोबासांना स्वामींनी व्हायला लावली. म्हणजे तिथे कुठल्याही पारायण वाचायला सांगितलं का, स्तोत्र काही विडावसर करायला लावला का? स्वतः तर स्वामीच तिथे आहे ना. स्वामी म्हटलं की विडावसर करा, आम्ही ते दुःख तुमचं पोस्टपोन करतो किंवा नाचतो. मग त्यांचं पोटदुखी कशी थांबली? सेवा दास्य केल्याने, आज्ञा पालन केलं. आता सेवा दास्य पण कुठलं पाहिजे? आज्ञेमधलंच पाहिजे बरं का. आता मी म्हटलं तुम्ही असं करा सेवा म्हणून सगळ्यांनी मला एक टीव्ही घेऊन द्या, आता ते सेवेमध्ये येईल का? सेवेत नाही येणार ते. परंतु जर का मी तुम्हाला असं काही म्हटलं की असं करा सगळ्यांनी मिळून आम्हाला औषध द्या, तुम्ही औषधासाठी म्हणा, हे औषधाची यादी देतो, आपण मार्गामध्ये ते औषध देऊया, तर ते कशामध्ये येईल? कारण की देवानी सांगितलं आपुल्या पडल्याची शुश्रूषा की सेवा दास्य करायला देवानी सांगितलेलं आहे. ते आज्ञा पालन, वचन पालन आपण करू, म्हणून आपला कर्मनाश आपला होणार आहे. या 4 व्यतिरिक्त जर का तुम्हाला कोणी सांगितलं की 5वं पण कर्मनाशाचं आहे, तर त्यांना त्याच्याबद्दलचं वचन, लीळा, स्मृती, मार्गरूढी, वृद्धाचार ह्याच्यातलं काहीतरी प्रमाण मागा. आणि जर का त्यांनी ते प्रमाण दिलं तुम्हाला तर ते 5वाही प्रकार गृहीत आहे, मान्य आहे. परंतु त्या 5व्या प्रकारात ते योग्य ते उत्तर म्हणजे श्रीमुखीचं प्रमाण देऊ शकले नाहीत तर तो 5वा प्रकार मग ग्राह्य धरायचा नाही. आपले 4 हे आपले मुख्य ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी सरळ परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं आपल्याला, परंतु तसं नाहीये. कितीही रस्ता चांगला आहे तर त्याला स्पीड ब्रेकर आहेत, खड्डे आहेत, येणारे जाणारे आधेमध्ये आहेत, अडथळे आहेत. मग तसं आपल्याला कर्मरूपी अडथळे आहेत, ते कर्मरूपी अडथळे अशा पद्धतीने नासायचे आहेत. तुम्ही जर का मनापासून प्रायश्चित्त केलं तर ती दोषाची चाल फक्त थांबते, ती नासत नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही लाईट बिल भरत नाही तेव्हा ते वायर कुठून काढतात? पूर्ण वायर गुंडाळून घेऊन जातात का? ते फक्त तिथे तुमच्या त्या कनेक्शनच्या तिथे फक्त कापून तिथे तशीच राहते. आता तुम्ही बिल भरलं की काय करता? परत जॉईन करून देतात, झालं. वायर तशीच आहे, ती वायर नासत नाही. ते तसं आहे की तुमचं ती दोष चालू राहण्याचा जो काही प्रकार आहे तो बंद होऊन जातो प्रायश्चिताने. उद्या येऊन परत तुम्ही भांडण सुरू केलं की ती दोषाची चाल जी थांबली आहे ती परत चालू होते. म्हटलं ह्याचा अर्थ काय झाला? नुसतं दंडवतच काय, प्रायश्चिताने सुद्धा दोष नासत नाही, फक्त चाल थांबते आणि ती चाल परत चालू पण होऊ शकते, इथपर्यंत आणलं. म्हणजे पंथामध्ये याच्या बाबतीमध्ये कोणीच विचार करत नाही. आपल्याला वाटतं पाय लागले, सॉरी बोललोय, 2 दंड घातले की कर्म नासला. तसं नाही आहे. कर्म कधीही नासत नाहीत, असे लगेच नासणार नाही, त्याची चाल थांबेल तुमची. म्हणजे सगळेच कर्म नासतात असे नाहीत. काही जे कर्म असतील ते नासून जातील, पण काही कर्म जे आहेत त्याची चाल जी आहे ती सलगता त्याची राहत असते. म्हणजे आपल्याला
स्मरण हे करायचंच आहे. सगळ्यात पहिले स्मरणाची सुरुवात आपली झाली पाहिजे. वासनिक दशेमध्ये जेवढे कोणी आहेत त्यांना जर का देव पाहिजे म्हणून ते जर का या पंथात असतील, या पंथात आपण का आलो? देव पाहिजे म्हणून कोणीच आलेलं नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. आपण या पंथात आलो म्हणजे परंपरेने आपल्या घराचा पंथ आहे किंवा कोणीतरी घ्यायला सांगितलं किंवा कुठेतरी आपल्याला त्याचं प्रचिती आली, चमत्कार दिसला म्हणून हा पंथ आपण घेतलेला आहे. आणि इथून पण पुढे देवाकडनं आपल्याला याच अपेक्षा आहेत की आम्हाला दुःख, संकट, आजार काय आलं की आमच्या एका वेळामध्ये सगळं थांबलं पाहिजे. डॉक्टरच्या 2 इंजेक्शन 1 इंजेक्शन मध्ये नाही थांबलं तरी चालेल, पण आमचं एक वेळामध्ये सगळे दुःख, संकट सगळे निघून गेली पाहिजेत. एवढ्याच अपेक्षेने आपण आज या पंथामध्ये आहोत. आणि त्यामध्ये एकही काम जर का नाही झालं आपलं की आपली देवावरती थोडी बुद्धी कमी होऊन जाते की देव पण अशांचीच कामं करतो, आमची कामच नाही करत. म्हणजे देव प्राप्त व्हावा म्हणून या पंथात खूप कमी लोक असतील, नसतील असं मी म्हणत नाही, पण त्यांची संख्या भरपूर कमी आहे. आता आपण आपल्याला तपास, या पंथात आपण का आहोत, कशासाठी आहोत? आपण देव मिळवण्यासाठी आहोत. तर मग देव मिळवण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. ते म्हटले की तुम्हाला सरळ जायचं का मुंबईला, मग समृद्धी आहे, सरळच आहे, मध्ये अडथळेच नाही कसले काय, फक्त जागरूक राहायला पाहिजे बस तिथे. बाकी आपण म्हटलो नाही आम्हाला सरळ जायचं नाही, आम्हाला थोडं रमत गमत जायचं, मग कुठलाही रस्ता तुम्ही पकडू शकता. मग तुम्हाला पोहोचायला जायला ते खूप वेळ लागेल. तुमचं उद्दिष्ट वेगळं आहे. आता प्रवासाचं उद्दिष्ट तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर मग डायरेक्ट आहे. तसं देवच पाहिजे असतील तर आपल्या विधीमध्ये आपल्याला भरपूर बदल करावे लागतील, खूपच. याच्याने होणार नाही. जसं तुम्ही कुठला पदार्थ बनवताना तुम्ही त्याचं हे असं ना, पाक किती तयार झाला पाहिजे, तुम्हाला बनवायचं काय, लाडू बनवायचे असतील, अजून काही बनवायचं, त्या हिशोबाने तुम्ही पाक बनवता. जिलेबीसाठी पाक वेगळा असेल, लाडूसाठी पाकाची तार वेगळी असेल. मग त्या पद्धतीने तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्हाला अजून थोडा बदल करावा लागेल. आणि आपल्याला फक्त दुःख मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला मग हाय तसंच राहिलं तरी आपण चालतो. म्हणून सर्वात पहिले नामस्मरण आहे. मग कर्मनाशाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल की आपले कर्म, आपले अडथळे, हे विधी करताना काय काय अडथळे येतात. कुठलाही विधी करायला आपल्याला आवड का निर्माण होत नाही, कारण की आपले अडथळे आहेत. अडथळे आपल्याला मागे खेचतात, तर ते अडथळे नासून टाकले पाहिजे आपण. कर्मनाश जो आहे तो कर्मनाश आपल्याकडनं झाला पाहिजे. म्हणजे या 2 गोष्टी झाल्या. आता तिसरा टप्पा आहे की ज्ञान स्तर वाढवणे. तुम्ही महानुभाव पंथात आहात तर तुम्ही पारायण वगैरे याच्यात न अडकता तुम्ही ज्ञान स्तर वाढवलं पाहिजे. जे लोक मला म्हणतात की आम्ही सूत्रपाठाचं रोज पारायण करतो, मी त्यांना आजकाल स्पष्ट सांगतो, सूत्रपाठ हे काही पारायण आवृत्ती नाहीये की रोज एक वाचलं आणि ठेवून दिलं. सूत्रपाठ हे आचरण आवृत्ती आहे. सूत्रपाठ वाचायचं ते नुसतं वाचून काढण्यासाठी नव्हे. सूत्रपाठ म्हणजे नुसतं पाठ करण्याचं माध्यम नाही. सूत्रपाठ जे आहे ते वाचलेलं तुम्हाला तुमच्यामध्ये उतरावं लागेल. आता तुम्ही जे किचन मध्ये बनवता, नुसतं बनवण्यासाठी बनवता की खाण्यासाठी बनवतो आपण? ते जे बनवलं ते आपण ग्रहण करतो, खातो, उपयोगात आणतो. कपडे आणले ते आपण परिधान करतो, अलंकार केले ते आपण परिधान करतो. जे जे तुम्ही आणता ते ते तुम्ही तुमच्या उपयोगी नेता म्हणून ते आणता. तसं वचन सुद्धा तेच आहे, तुम्हाला उपयोगात आणता आलं पाहिजे. नुसतं वाचून वाचून काहीच वाचणार नाही आपण. म्हणून एक एक वचन घ्या आणि त्याला बघा, तपासा त्या वचनाला, मला हे कसं पाळता येईल. पाळता येईल की नाही येईल हा प्रश्न नाही पाहिजे. तुम्ही महानुभावात आणि देव पाहिजे तर हे वचन मला कसं पाळता येईल ती वाट शोधा तुम्ही, आणि ती पद्धत शोधा. तुमच्या पद्धतीने सुरुवात करा. एकदा तुम्ही त्या रुटीन मध्ये जर का आलात, आधी तुमचं चतुर्विध स्मरण नाही होणार, पण नाम जपाची सवय पहिले लावा. हळूहळू तुम्हाला पुढे त्या नामस्मरणाची, चतुर्विध दुःखेची चतुर्विध स्मरणाची सवय हळूहळू होईल. पण चतुर्विध दुःखाशी चतुर्विध स्मरण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला दोन्ही बाजूनी स्वतःला तपासता आलं पाहिजे की तुमच्यामध्ये गुणकारक काय आहे आणि तुमच्यामध्ये दोष काय आहेत. जे दोष आहेत त्याच्यासाठी चतुर्विध दुःख तुमच्या स्मरणात आलं पाहिजे, आणि गुण जे आहेत त्याच्यासाठी चतुर्विध स्मरण जे आहे ते त्याच्यासाठी ते गुण जे आहेत ते आपल्याला उपयोगामध्ये आणता आले पाहिजेत. अशा प्रकारे ज्ञानाचं स्तर आपल्याला वाढवावं लागेल. आणि
हे किती टप्पे झाले आता? 3 टप्पे झाले. नामस्मरण, कर्मनाश, ज्ञानाचा स्तर वाढवणे आणि 4था टप्पा आहे आचरणाचा स्तर वाढवणे. तुम्ही जे जे अभ्यासलं ते ते तुमच्या आचरणात येतं की नाही येतं हे तुम्ही बघितलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही काहीतरी तुमच्याकडे आधीचे तांदूळ आहेत आणि परत तांदूळ आणले, तुम्ही कुठले तांदूळ वापरता? आधीचे जे आहेत ते म्हणतात ते आधी वापरून टाका पाहिजे, संपवा ते. आपल्याला आता वचन संपवायचे नाहीयेत, पण वचनाच्या द्वारे आपले अडथळे आपल्याला संपवायचे आहेत. आणि अशा प्रकारे स्मरण आपलं चांगलं पाहिजे, कर्मनाशासाठी सेवादास्य पाहिजे. त्याच्यानंतर ज्ञानस्तर आपला आपण वाढवला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणी फसवू शकत नाही, तुम्हाला कोणी वेड्यात काढू शकत नाही. तुम्हाला माझ्यासारखा व्यक्ती येऊन काहीतरी अन्यथा ज्ञान सांगून जाईल आणि ते विधी तुम्ही करत राहाल, असं काहीही तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकत नाही, कारण तुमच्याकडे ज्ञान आहे. मी जर का तुम्हाला चुकीचं सांगितलं, ही विद्या मार्गाचं पहिलं वचन आहे 2 विद्या आहे का? ते कुठलं वचन आहे? 1 विद्या. पहिलं वचन तेच आहे. म्हणजे मी तुम्हाला किती खोटं सांगितलं, चुकीचं सांगितलं, पण तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला अजिबात त्या बाबतीमध्ये म्हणजे तुम्ही त्या माध्यमातून तुमच्याकडनं चुका होणार नाहीत. आणि एकदा ज्ञान वाढलं की ज्ञानाचा उपयोग तो आचरणासाठी झाला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग चर्चेसाठी कराल नुसताच तर ते ज्ञान तुमच्यासाठी लाभदायक ठरेलच असं नाही बरं का. नुसती चर्चा नको, ज्ञानाचं ग्रहण पण पाहिजे, ज्ञानाची चर्चा पण पाहिजे, ज्ञानाचं मनन पण पाहिजे बरं का. नुसती चर्चा नको तर मनन पण केलं पाहिजे. तुम्ही स्वतः एकट्याने बसून आणि त्या ज्ञानाचं आचरण पण केलं पाहिजे, तर ते ज्ञान तुम्हाला पूर्णपणे. आता आमच्या स्वामींनी सांगितलं की ते दास्य मोचक सांगितलं आणि विचारमाळिकेच्या वचनात काय सांगितलं? ज्ञान मोचक सांगितलं. बरोबर सांगितलं का? विचारमाळिकेमध्ये सांगितलं ना ज्ञान मोचक. आणि परत स्वामी एकीकडे काय म्हणतात? एका मोचक एका अमोचक. तेच ज्ञान आहे. ते एकाला अमोचक ठरू शकतं आणि एकाला मोचक ठरू शकतं. मोचक कोणाला? तर जो व्यक्ती ज्ञानाचा आचरण युक्त उपयोग घेतोय त्याच्यासाठी ते ज्ञान मोचक आहे. आणि जो ज्ञान फक्त साठवून ठेवतो आहे, जर ज्ञान साठलं आपल्याकडे भरपूर तर काय होतं? मला खूप ज्ञान आहे म्हणून काय होणार? अहंकार होतो. मुळामध्ये म्हणजे खास करून आपल्याला ज्ञानाने सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मिळते ज्ञानाच्या सोबत एकदम फ्री मध्ये, तो म्हणजे काय आहे? अहंकार. फ्री मध्ये मिळतो ना, त्याच्या वेगळा काहीच चार्ज नाही, काही नाही. त्याच्यासाठी कुठला काही अधिकार घडावा लागतो असं नाही. ज्ञान झालं की आपल्याला अहंकार वाढत 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 जातो. तो अहंकार वाढू नये म्हणून काय करावं लागतं? आचरण करावं लागतं. एकदा तुम्ही ज्ञानाचं आचरण करत असाल ना तर तुमच्याकडे अहंकार शिल्लक राहणार नाही, अहंकार येणारच नाही मुळात. कारण ज्ञान आचरत असताना आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडनं जेवढं पाहिजे तेवढं आचरण होऊन नाही राहिलं. तो त्या प्रयत्नामध्ये असतो की अजून चांगलं आचरण, अजून चांगलं आचरण. त्याच्यामुळे त्याच्याकडे अहंकार हा प्रकार येऊ शकत नाही, कारण की तो त्या बाबतीमध्ये विनम्र आहे. म्हणून आपण 4 टप्पे आजच्या याच्यामध्ये बघितले. स्मरण ही एक दशी आहे. त्याच्यानंतर कर्मनाश करणे ही सुद्धा एक प्रकारची दशीच आहे, कारण कर्मनाश करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सेवा दास्यादी वगैरे गोष्टी सगळ्या तुम्हाला कराव्या लागतील, म्हणून ती पण एक दशीच आहे. त्यानंतर ज्ञान स्तर वाढवणे म्हणजे जे जैसे असे ते तैसे जाणीजे, स्वामींनी सांगितलं जाणायला, म्हणून ती सुद्धा एक दशी आहे. आणि ज्ञानाचं आचरण म्हणजे अनुसरण आहे बरं का. ज्ञानाचं आचरण म्हणजेच येत आधीन होईजे येथून म्हणितले की जे ते अनुसरण. मग ते आचरण ही 4थी दशी आहे. या 4 दशा जर का तुम्हाला आता चतुर्विध दुःख माहिती होते, चतुर्विध स्मरण माहिती होतं, चतुर्विध साधन माहिती होतं, आज चतुर्विध दशा पण तुम्हाला माहिती झाल्या. आणि या चतुर्विध दशा जर का आपण स्वीकारल्या तर या माध्यमातनं तुम्ही देवापर्यंत पोहोचणं आपल्यासाठी जास्तीत जास्त सोयीस्कर आणि सोपं होणार आहे. म्हणून याकडे विशेष लक्ष जे आहे ते आपण दिलं पाहिजे. ठीक आहे.
दंडवत.